आज आपण अगदी चटकदार चवीचं 2 ते 3 वर्षभर टिकणारं लिंबू मिरची लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत. रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी सोपी, सरळ आणि अचूक मापाने भरपूर टिप्ससहित बनवलेली आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर सर्वात आधी आपण लोणचं मसाला बनवायचा कसा ते बघूया. तर इथे एका कढाईमध्ये मी 2 चम्मच बडीशोप आणि 2 चम्मच अख्खा धने फक्त गरम करून घेते आहे. तुम्हाला लक्षात येत असेल की मी हाताने चाळते आहे, म्हणजे फक्त गरम करून घेते आहे. हाताला थोडीशी उष्णता जाणवली की गॅस लगेच आपल्याला अगदी मंद करायचा आहे आणि मंद आचेवर आपल्याला 1 चम्मच जिरे टाकायचं आहे. जिरे सुद्धा फक्त गरम करून घ्यायचं आहे. जिरे गरम झालं की बंद गॅस करायचा आहे आणि गॅस बंद झाला की यामध्ये टाकूया अर्धा चम्मचभर मेथी. मेथी सुद्धा फक्त गरम करून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपण एका डिशमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे. बडीशोप, धने आणि मेथी फक्त गरम करून घ्यायचं आहे, भाजायचं नाही किंवा कलरसुद्धा बदलायचा नाही. जेवढेही मिश्रण आहे आपण गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामधील जेवढेही इसेन्शियल ऑइल आहे ते रिलीज होईल. त्यामधील फ्लेवर सगळा लोणचं मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि लोणच्याला अतिशय भारी चव येईल आणि त्यामुळे आपलं लोणचंसुद्धा जास्त दिवस टिकतं. असं छानसर गरम करून घेताना की त्यामध्ये थोडाफार ओलावा असेल, मॉइश्चर असेल ते सुद्धा निघून जातं आणि मसाला व्यवस्थित कोरडा तयार होतो. आता सगळं मिश्रण आपण गार करण्यासाठी बाजूला ठेवूया आणि त्याच कढईमध्ये आपण मोहरीसुद्धा 4 चम्मच घ्यायची आहे. मोहरीसुद्धा फक्त गरम करून घ्यायची आहे. अगदी भाजायची गरज नाही किंवा रंग बदलायचा नाही. मोहरीसुद्धा छानसर गरम झाली की लगेच आपण एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे आणि गार करून घ्यायची आहे. येथे मी मोहरीची डाळ घेतली आहे. तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी घ्या आणि मिक्सरमध्ये थोडीशी पल्स मोडर अगदी काही सेकंदासाठी फिरून घ्यायची आहे आणि लगेच डाळ तयार होते. किंवा मग तुम्ही रेडीमेड डाळ आणली तरीसुद्धा चालेल. आता ही डाळसुद्धा आपण एका डिशमध्ये काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. आता आपण जे धने, बडीशोप आणि मेथीदाणा घेतला होता ना, तो सुद्धा छानसर गार झाला आहे. आता हे सगळं मिश्रण आपण एका लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि ह्या भांड्यामध्ये टाकूया 1 चम्मचभर काश्मिरी लाल तिखट, ज्यामुळे लोणच्याला अतिशय छान रंग येईल. जर तुम्हाला अजून लोणचं तिखट पाहिजे असेल ना, तर तुम्ही यामध्ये 1 चम्मच लाल तिखट आणि 1 चम्मचभर काश्मिरी लाल तिखटसुद्धा टाकू शकता. आता यामध्येच टाकूया 2 चम्मचभर चवीपुरता मीठ, अर्धा चम्मचभर हिंग छान फ्लेवर येण्यासाठी. आता यामध्येच टाकूया 1 चम्मचभर हळद आणि हे सगळं मिश्रण आपण फक्त भरड करून घ्यायचे आहे. अगदी पल्स मोडर, अगदी फाईन पावडर न बनवता फक्त भरड करून घ्यायचे आहे. त्यामुळे खूप छान चव येते. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने इथे मी मसाल्याची छानसर भरड करून घेतली आहे. आता गॅसवर एक कढाई ठेवूया आणि ह्या कढाईमध्ये आपण 1 वाटीभर शेंगदाणा तेल घेतलं आहे. तुम्ही जेही तेल लोणच्यासाठी वापरत असणार ते तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी शेंगदाणा तेल घेतलं आहे. आता हे तेल अगदी हलकासा धूर निघेपर्यंत आपला गरम करून घ्यायचा आहे. हलकासा धूर निघायला लागला की गॅस बंद करायचा आहे आणि हे तेल जे आहे ना अगदी कोमट करायचं आहे. जेमतेम आपला जो बोट आहे तो अगदी उष्णता सोसेल एवढं तेल आपला कोमट करायचं आहे आणि ह्या कोमट तेलामध्ये आपल्याला ही मोहरीची डाळ टाकायची आहे. मोहरीची डाळ छानसर मिक्स करायची आहे आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की यामध्येच टाकूया आपण बनवलेला मसाल्याची भरड. कोमट तेलामध्ये आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, जेणेकरून मोहरीची डाळ जी आहे ती सुद्धा थोडीफार का होईना गरम होईल आणि जो मसाला आहे त्या मसाल्याचे सगळे फ्लेवर्स या तेलामध्ये छानसर उतरतील. तर शेंगदाणा तेल इथे मी 1 वाटीभर घेतले आहे. मोजून मापून जर घेतली तर इथे मी पाव किलो शेंगदाणा तेल घेतलं आहे. जर तुम्हाला वाटलं की लोणचं आपलं कोरडं होतंय तर मग तुम्ही तेल थोडं गरम करून घ्या आणि त्यानंतर अगदी थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वरून बर्नीमध्ये जरी आपण तेल टाकलं ना तरीसुद्धा चालतं. आता हे सगळं मिश्रण आपण छानसर 2 मिनिटासाठी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झालेलं सगळं मिश्रण जे आहे ते आपण रात्रभर असंच मुरवत ठेवायचं आहे. जर तुम्हाला वेळ नसेल ना तर तुम्ही लगेच हा मसाला तयार करून लोणचं केलं तरीसुद्धा चालेल, परंतु माझ्याकडे वेळ होता म्हणून मी हे मिश्रण सगळं रात्रीच तयार करून घेतलं आणि मसाला छानसा तयार झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी हे लोणचं भरणार आहे, ज्यामुळे काय होतं की रात्रभर हा मसाला छानसर तेलामध्ये व्यवस्थित मुरतो आणि या मसाल्याला जो फ्लेवर आहे ना तो अतिशय गजब आहे. तुम्ही यामध्ये कोणतंही लोणचं भरू शकतात. चिंचेचं लोणचं भरू शकतात, लिंबूचं भरू शकतात, लिंबू मिरचीचं भरू शकता, इवन तुम्ही कैरीचं सुद्धा लोणचं भरू शकता किंवा मग तुम्ही आवळ्याचं सुद्धा लोणचं भरू शकतात. हा मसाला कोणत्याही लोणच्याला तुम्ही तयार करू शकतात. आज दुसऱ्या दिवशी आपण मिरची आणि लिंबूचं लोणचं करणार आहोत. तर इथे मी पाव किलो लोंगी मिरची घेतली आहे. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत नसेल ना तर तुम्ही पोपट्या रंगाची अगदी कमी तिखटवाली मिरची असते ती सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. वजनी प्रमाणामध्ये इथे मी पाव किलो लवंगी मिरची घेतली आहे. आता ही मिरची स्वच्छ धुवून घेतली आहे, कोरडी करून घेतली आहे, फॅन खाली सुकून घेतली आहे आणि त्यानंतर देठ काढून घेतले आहे. पाव किलो मिरचीला पाव किलो मी इथे लिंबू घेतले आहेत.
तर मिरची अशा पद्धतीने उभी कात्रीने किंवा मग चाकूने किंवा मग विळीने तुमच्या सोयीनुसार तुम्ही कापून घ्यायचे आहे. तुम्हाला लहान मोठे तुकडे जसे पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही मिरची कापून घ्यायची आहे. अशा पद्धतीने फोडी करून घेतल्या ना की मसाला या मिरचीमध्ये छानसर मुरतो. कात्रीने जर आपण मिरच्या व्यवस्थित कापून घेतल्या ना तर हातसुद्धा तिखट होत नाही आणि पटापट कापल्या जातात. आता आपण लिंबू कसे कापायचे ते सुद्धा बघून घेऊया. तर इथे मी 4 मोठे मोठे लिंबू घेतले आहे. वजनी प्रमाणामध्ये पाव किलो एवढे लिंबू आहेत. आता लिंबू स्वस्त आहेत त्यामुळे तुम्ही जास्तच एक्स्ट्राचं लोणचं भरून ठेवलं तरीसुद्धा चालेल, कारण हे लोणचं जे आहे ना 2 ते 3 वर्षभर अजिबात खराब होत नाही आणि चवीला तर अतिशय टेस्टी आहे. तर लिंबू कापत असताना अशा पद्धतीने आडवे कापून घ्यायचे आहेत आणि लिंबू जेव्हाही आपण कापू ना तर स्टीलचा चाकू, स्टीलची विळी घ्यायची आहे. लोखंडी अजिबात घेऊ नका, कारण लोखंडी वस्तूबरोबर आंबट वस्तू ही रिॲक्ट होते आणि रिॲक्ट झालेली वस्तू आपल्या शरीरासाठी अतिशय घातक आहे. तर या पद्धतीने आपण चाकूने लिंबूच्या फोडी करून घ्यायच्या आहे. लहान, मोठ्या, मीडियम तुमच्या आवडीनुसार, तुमच्या सोयीनुसार तुम्ही फोडी करू शकतात. तुम्हाला तर माहितीच आहे की लिंबूपासून खूप सारे फायदे आहेत. अगदी डोक्याच्या केसापासून तर अगदी पायाच्या नखापर्यंत खूप सारे फायदेशीर आपल्याला हा लिंबू आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये खूप जास्त लिंबू महागडा असतो. त्यामुळे काय करायचं आहे की हिवाळ्यामध्ये लिंबू स्वस्त असतानाच लिंबूच्या खूप साऱ्या रेसिपीज बनवून ठेवायच्या आणि उन्हाळ्याभर मस्त लिंबूचा आस्वाद घ्यायचा. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या आहेत आणि एक जो लिंबू आहे ना तो मी आधीच बाजूला काढून ठेवला होता. मी मागे विसरली तुम्हाला सांगायचं, परंतु एक लिंबू आपला अगोदरच बाजूला काढून ठेवायचा आहे. आता या ज्या फोडी आहेत ना, फोडी आणि मिरचीच्या फोडी हे आपल्याला एकत्र करायच्या आहे आणि यामध्येच टाकूया 2 गट्टीभर लसूण. तर मोजमापाने तर 30 ते 35 लसणाच्या ह्या कळ्या असतील. या पद्धतीने आपण हा लसूण उभा कापून घ्यायचा आहे, जेणेकरून या लसणाचा फ्लेवर लोणचंमध्ये येईल आणि लोणचाचा जो मसाला आहे ना तो सुद्धा छान प्रकारे या लसणाला छानसर लागेल. तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने दोघंही बाजूने आपल्या फोडी करून हा लसूण अशा पद्धतीने कापून या मिरची आणि लिंबूमध्ये टाकून द्यायचा आहे. जर तुम्ही लसूण खात नसता ना तर स्किप केला तरीसुद्धा चालेल. लसूण टाकल्यानंतर जो आपण एक लिंबू कापून ठेवला होता ना तो लिंबूसुद्धा आपण पिळून द्यायचा आहे. लिंबूचा रस टाकल्यामुळे जो मिरचीचा तिखटपणा आहे ना तो कमी होतो आणि लोणचंमध्ये अजून आंबटपणा छानसर येतो, अजून चव वाढते. तर तुम्ही ही प्रोसेस नक्की करा. लिंबूचा रस नक्की टाका. जर तुम्हाला लिंबूच्या अजून रेसिपीज पाहिजे असतील ना तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकून देते. तुम्ही व्हिडिओ नक्की बघा, रेसिपीज नक्की ट्राय करा आणि उन्हाळ्याभर जेव्हाही लिंबू महागडे असतात ना तेव्हा लिंबूचा आस्वाद नक्की घ्या. आता हे सगळं मिश्रण एकदा मिक्स करून घ्या. मिक्स झालं की झाकण लावून हे सगळं मिश्रण आपण 3 तासासाठी बाजूला रेस्ट करत ठेवायचं आहे, जेणेकरून लिंबाच्या रसामध्ये हे सगळं मिश्रण व्यवस्थित मुरवेल. 3 तासानंतर आपण पुढची तयारीला लागू. 3 तासानंतर व्यवस्थित मिश्रण मुरतं आणि पूर्ण मिश्रण व्यवस्थित मुरलं गेलं की मग मात्र आपण जो लोणचं मसाला तयार करून ठेवला होता ना तो मसाला आपण या मिश्रणामध्ये ओतून द्यायचा आहे. जर समजा तुम्हाला आंबट, गोड, तिखट असं लोणचं पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये अगदी 3 ते 4 चम्मचभर किसलेला गूळ टाकला तरीसुद्धा चालेल. लोणचं अजिबात खराब होत नाही, त्यामुळे चिंता करू नका. गूळ टाकला तरीसुद्धा चालेल. आता इथे मी गूळचा वापर केलेला नाही, तर फक्त मी इथे आंबट आणि तिखट लोणचं बनवलं आहे. जर तुम्हाला गोडची चव पाहिजे असेल तर तुम्ही 2 ते 3 चम्मचभर किसलेला गूळ टाकला तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं मिश्रण आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्स झालं की एखाद्या काचेच्या कोरड्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये आपण हे लोणचं स्टोअर करून ठेवू शकतो. जेव्हाही आपल्याला वाटलं की लोणचं खायचं तेव्हा अगदी स्वच्छ कोरडा चमचा घ्यायचा आणि त्या चमच्याने आपण हे लोणचं काढून घ्यायचं आहे. भांडे वापरताना सुद्धा अगदी कोरडी वाटी घ्यायची आहे, कोरडा चम्मच घ्यायचा आहे आणि स्टोअर करताना सुद्धा अगदी कोरडी बरणी घ्यायची आहे, ज्यामुळे लोणचं 2 ते 3 वर्षभर अजिबात खराब होत नाही, खूप सारे दिवस टिकतं. तर तुम्हाला आजची ही रेसिपी टिप्स कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर प्लीज कृपया सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.